नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. तर जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवेल, छोटाच बनवते जेणेकरून तुम्हाला पण ऐकायचा कंटाळा नाही आला पाहिजे. आणि मला पण खूप उशीर झाला आहे, 11:30 वाजलेत. जेवलेनवरती आता येऊन बसले, म्हणलं एक व्हिडिओ बनवा. आठवलं मला पहिलेचे दिवस आठवले. पहिलेचे दिवस आठवले, असेच एकटीच बसले होते आणि अचानक मनामध्ये कुठंतरी वाईट वाटलं. पैशाचा हिशोब चालला होता थोडासा, तर ते आठवण आली अचानक मनाला, कुठेतरी मनाला लागलं. तर कसली आठवण आली तर ते पण सांगते तुम्हाला. एक काळ असा होता ना, तर एक टायमाचं जेवण भेटणं मुश्किल होतं. म्हणजे आता नाही, लहान असताना म्हणजे लग्नाच्या आधीची गोष्ट, अशी परिस्थिती होती की शिळ्या भाकरीसुद्धा खायला भेटत नव्हते, अशी परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमधून मी दिवस काढलेले आहेत. तर कोणाची तरी अशी काहीतरी कमेंट आली, पैसा आल्यावर माणूस घमेंडी करतं, मोठेपणात वागतं. तसा नाही माझा स्वभाव. माझी परिस्थिती अजून पण नाजूकच आहे. अशी माझी परिस्थिती काही एवढी मोठी नाही आहे, नाजूकच परिस्थिती. आणि पहिल्यापासून गरिबीतच दिवस काढलेले आहेत. गरिबी म्हणजे गरिबी अशी तशी गरिबी नाही, खूप गरिबी. अशी गरिबी होती ना, तर एक रक्ताचं नातं कुठं नव्हतं, अशी गरिबी होती की आई वडील नव्हते, कोणी नव्हतं, अशी परिस्थिती होती. आणि माझ्याकडं आता करोडाने जरी आलं ना, तरी पण मी पहिले दिवस विसरणार नाही कधी. पाऊस आला ना, तर छत नव्हतं डोक्यावरती. उन्हाळा आला तर पायात घालाय चप्पल नसायची. थंडी असली ना तर अंगावर ओढून घ्यायला पांघरून नसायचं. असे दिवस काढलेत. एक घर नव्हतं राहायला, घर राहायला नव्हतं. आजी आजोबांनी सांभाळ केलं तर ना, आजी आजोबा ऑफ झाल्याच्या नंतर घर राहायला नव्हतं, अशी परिस्थिती होती. आणि ती परिस्थिती मी कधीच नाही विसरणार. कसे कसे दिवस काढलेत आम्ही. हे पैसा पाणी काही नाही हो, हे माया काही नाही, कोण कोणाचं नाही. जगायचं तर स्वतःसाठी जगा. आपलं पण हे माझं ते माझं, कोणी नाही कोणाचं. मुलं झाले न कोणी जे असन ते असन, पण मला एवढंच म्हणायचं, कोणी कोणाचं नाही. साथीदार चांगला असेल ना, त्या बायकोला जीवाला जीव देणार, आणि बायकोनी पण नवऱ्याच्या जीवाला जीव देणारे असले ना, दोघं समजदार असेल ना, तर दोघांसाठीच जगायचं आणि दोघांसाठीच कमवायचं. आपलं कर्तव्य आहे मुलांसाठी काय करून ठेवायचं आणि काय नाही करून ठेवायचं ते आपण ठरवायचं. पण सगळंच त्यांच्यासाठी नाही असं वाटतं मला. स्वतःसाठी पण जगायला शिका. 20 वर्षाचा काळ वेगळा होता, 20-25 वर्षाचा काळ वेगळा होता. पण आता तसं नाही आहे. आता लय बदलले या पैशामुळं. घरं तुटल्या गेलेत आणि जुटल्या गेलेत. पैशामुळं कोणाची कोणाला ओळख नाही राहिलेली. पहिल्यासारखं नाही राहिलं, पहिल्यासारखं नाही. आता लय बदल झाला आहे. त्या पैशामुळं नाते हे म्हणजे आता नात्याचं काही भानच नाही राहिलं. हाय ठराविक जागेवर आहे, नातेगोती जपतात. पण मला असं वाटतं ना, एकटंच राहिलं ना लय चांगली गोष्ट. पण आपला मायामोह येते, हे माझं ते माझं. ज्यांनी गरिबीत दिवस काढलेत ना, त्यांना माहिती असतं गरिबी म्हणजे काय, आणि गरिबीतून बाहेर कसं पडायचं, किती त्रास होतो हे त्यांनाच माहिती असतं. कधी कधी ना काही गोष्टी लय मनाला लागतात, पण ते कसं सोशल मीडिया मला जास्त सांगू नाही वाटत.
आज एवढंच सांगन की हे झालं घरातलं असं, घरातलं ते, घरातले भांडण पण नाही, पण मनाला दुःख लागलेलं कधी कधी असं वाटतं 4 शब्द बोलावात बसावात. पण यार परत असं वाटतं की एक रक्ताचं नातं नाही, आपले आई वडीलच नाही, तर कोणाला सांगायचं आणि कोणाला बोलायचं मनातलं दुःख. त्याच्यासाठी ना आपलं आपण राहिलेलंच लय चांगलं. विश्वास कमी झाला एकमेकावरचा, आपलेपणा नाही राहिलेला, माणसात माणूस नाही राहिलेला, पूर्ण बदललं आहे. ज्या वेळेला आमच्यावर टाईम होता ना, त्यावेळेला आम्हाला शेजाऱ्यांनी सांभाळलं. ते काही रक्ताचं नातं नव्हतं की आपले नव्हते, पण ते शेजारी होते. ते शेजाऱ्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. आता तसं कधीच नाही होणार. तो काळ वेगळा होता. शेजाऱ्याच्या दारात तुकडं मोडले आम्ही, लहानाचे मोठे त्यांच्या दारात झालो. आणि अजून पण कधी गावाला गेले ना, आवर्जून बोलवतात ये तू म्हणून, अजून बोलवतात. कोणाच्या ताटात 4 घास खाल्ले ना तर मी विसरणारे बाई नाही आहे. मला नात्याबद्दल लय आपुलकी आहे, पण हे अशा सख्या नात्याबद्दल नाही आहे. सख्या नात्याची नफरत येते मला, का की त्यांनी माझ्याजवळ टाईम आलता ना तेव्हा बघितलं नाही, त्याच्यामुळं सख्या नात्याची नफरत येते मला. माया ममता हे काही नव्हतं आमच्या आयुष्यात, की कोणी मायाने डोक्यावरून हात फिरवेन, कोणी माया ममतेने बोलवेन, जवळ ये म्हणेन की 4 घास खायला घालेन, हे कधीच नव्हतं. आमचे दोघंच बहीण भावंड, भाऊ आहे मला एक. त्याला कधी सोशल मीडियावर नाही दाखवलं मी, पण वेळ पडली तर दाखवून तुम्हाला. पण पहिल्यापासून एकटीने दिवस काढले. पण झालेले दिवस जसा टाईम होता ना, ते दिवस कधी नाही विसरणार.